नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत एका भन्नाट अशा बाईक राईडवर कोल्हापूरपासून कराडपर्यंत. उन्हाळ्याचा सीझन आहे. तापमान जरी जास्त असलं तरी राईडची मजा काही वेगळीच असणार आहे. आजच्या या राईडमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर हायवे, गावाकडचा निसर्ग, रायडिंगचा खरा थ्रिल. आपला जो आजचा रूट असणार आहे तो कोल्हापूर ते कराड. कोल्हापूर ते कराड ही साधारणतः 75-80 किलोमीटर इतका अंतर आहे. साधारणतः आपल्याला जायला 1.5-2 तास इतका अवधी लागणार आहे. हा जो आपला हायवे असणार आहे हा NH4 हायवे याला म्हटलं जातं, पुणे बेंगलोर हायवे. तर तयारी आपली पूर्ण झालेली आहे. आपण थोड्याच वेळात आता राईडसाठी निघणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण नक्कीच शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला दौरा खास असणार आहे. मागील 2 व्हिडिओ आपण बघितले असतील. एक होता सातेरी महादेव मंदिर, तो आपल्याला कसा वाटला आपण नक्की मला कमेंट करा. आणि त्याच्या अगोदर एक ब्लॉग केला होता आपण, तो म्हणजे प्रयाग चिखली. करवीर नगरी म्हणजे कोल्हापूर शहर हे पंचगंगेच्या काठावर वसलेले शहर आहे. प्रयाग चिखली येथे या पंचगंगा नदीचा उगम होतो. त्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आहे. आज देखील आपण अशाच एका संगमच्या ठिकाणी जाणार आहोत. तुम्ही गेस करा की आपण आज कुठे जाणार आहोत. ही आहे पंचगंगा नदी. ही आपली कोल्हापूरची शेती आहे. कोल्हापूर हे पंचगंगेच्या काठावरती वसलेले असल्यामुळे शेती चांगल्या प्रमाणात या ठिकाणी होते. आजचा आपला जो दौरा आहे हा मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आणखी एका संगम पाहायला आज जाणार आहोत. तर तुम्ही ओळखा पाहू कोणता संगम आहे हा. याला प्रीतिसंगम असं देखील म्हटलं जातं. तर मग ओळखलं का? हां, बरोबर आहे. आपण आज कराड या ठिकाणी निघालो आहोत. कोल्हापूर ते कराड. कोल्हापूर ते कराड हे अंतर साधारणतः 80 किलोमीटर आहे. आता आपण जो चाललो आहोत हा मार्ग आहे बावडा मार्ग. बावडा मार्गे आपण शिये टू NH4ला आपण जॉईन होणार आहोत आणि तिथून पुढे आपला प्रवास आपण चालू ठेवणार आहोत. कराड या ठिकाणी कृष्णा आणि कोयनेचा जो संगम आहे हा संगम समोरासमोर होतो. हा 2 नद्यांचा संगम आहे. या दोन्ही नद्या खूप मोठ्या आहेत. या संगमाला प्रीतिसंगम असं म्हटलं जातं. तर आपण आज त्याच ठिकाणी चाललो आहोत. सकाळचे ठीक 9:15 वाजलेले आहेत. आज वातावरण तसं फ्रेश आहे. 2-3 दिवस पाऊस असल्यामुळे ढगाळ वातावरण होतं. ढगाळ वातावरणामध्ये व्हिडिओ शूटिंग थोडंसं लो क्वालिटी होतं. आजचं वातावरण खूप फ्रेश आहे. जाता जाता आपण हायवेवरून आज जाणार असल्यामुळे हायवेचे बरेच काम चालू आहे. खूप ठिकाणी डायव्हर्शन आहे. रस्ता तसा अजून खराब आहे. कोल्हापूर ते कराडला जाण्यासाठी साधारणतः 1-1.5 तासाचा अवधी लागतो. पण या डायव्हर्शनमुळे थोडासा वेळ लागू शकतो. हा बावड्यामधील हा इंडस्ट्रियल MIDC एरिया आहे. या ठिकाणी खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत. आपण आता इकडून वरती पाहू शकता NH4 हायवे दिसत आहे आपल्याला. NH4ला आपण थोड्याच वेळात जॉईन होत आहे. आपण NH4ला जॉईन झालो आहोत. आता स्ट्रेट आपण 70 किलोमीटर जाणार आहोत नॉनस्टॉप. आपल्याला घरातून बाहेर पडून जवळजवळ एक अर्धा तास झालेला आहे. साधारणतः एक 15 किलोमीटर अंतर आपण आता पार केलेलं आहे. MIDC एरिया असल्यामुळे या ठिकाणी या रोडला मोठमोठ्या कंपन्या आहेत. भारत बेन्झ, सौरभ पॉवर काहीतरी कंपनी आहे, मेनन पिस्टन्स, मेनन बेरिंग, अशा खूप मोठ्या कंपन्या या ठिकाणी आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी हायवेला डायव्हर्शन खूप आहेत.
हायवेचे कामकाज अशा पद्धतीने चालू आहे, अजूनही पूर्ण झालेलं नाही. आपण पाहू शकता असे ओव्हरब्रिज अजूनही काम पेंडिंग आहे, त्यामुळं प्रवाशांना खूप याचा नाहक त्रास होत आहे. शासनानं याची दखल लवकरात लवकर घेतली पाहिजे. आपण आता वाठार हे गाव पार केलेलं आहे. आपण आता वाठारजवळ आहोत. साधारणतः आपण 25 किलोमीटर अंतर इतके पार केलेलं आहे. कराड शहरबद्दल बोलायचं झालं तर कराड शहर हे शैक्षणिकदृष्ट्या खूप चांगले शहर आहे. या ठिकाणी शाळा, कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज अशा पद्धतीचे चांगले कॉलेजेस या ठिकाणी आहेत. कराड शहर हे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थान आहे. यांच्यामुळे कराड शहराचा विकास खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे. आता आपण थोड्याच वेळात किनी टोल नाका या ठिकाणी आपण पोहोचत आहोत. या ठिकाणी हा पाण्याचे स्टॉल वगैरे आहेत. या ठिकाणी आपण ब्रेक घेऊन थोडी विश्रांती घेऊ शकता. समोर आपल्या बायकर्स दिसत आहेत. पाठीमागे वळून पाहत आहेत. कदाचित त्यांना मी ब्लॉगिंग करत आहे याची कल्पना आली आहे. हे पाहू शकता आपण छोटे छोटे स्टॉल्स या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण निश्चितच थांबून चहा पाण्याचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी आपण थोडासा वॉटर ब्रेक घेत आहोत. थोडा ब्रेक घेऊन आपण पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आहे. हे किनी गाव आहे. पूर्ण हायवे आपल्याला रिकामं दिसत आहे. राईड करायला आपल्याला खूप मजा येत आहे. वातावरण देखील खूप फ्रेश आहे. स्वच्छ सुंदर हवामान आहे. गेले 2-3 दिवस अवकाळी पाऊस म्हणजे वळवाचा पाऊस पडल्यामुळे थोडेसे पिकांचे शेतीचे नुकसान झाले आहे. हायवेवरती मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. समोर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ट्रकमध्ये बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत. त्यामुळं अशा वेळी ट्रकच्या पाठीमागून जाताना थोडंसं अंतर ठेवून जावं. कदाचित एखाद दुसरा बॉक्स खाली पडण्याची शक्यता असते. तसं त्यांनी काळजी घेतलेली असते. चांगल्या पद्धतीने बांधणी केलेली असते. तरी देखील थोडंसं अंतर ठेवून नक्की जावं. आता आपण घुमकीचे वळण घेणार आहोत. हा वन वे आहे. जाताना या बाजून जायचं आहे आणि येताना त्या मार्गे आपण कोल्हापूरला जाणार आहोत. ही आहे मित्रांनो वारणा नदी. आपण पाहू शकता ही नदी 12ही महिने पाण्याने भरलेली असते. त्यामुळे नदीच्या आसपास शेतीचे उत्पादन चांगल्या पद्धतीने होते. बघा किती सुंदर वातावरण आहे. स्वच्छ वातावरण आहे. अशा वातावरणात प्रवास करायला खूप मजा येते. समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला दिसत आहेत. महिन्यातून एकदा लॉंग राईड करण्याची माझी खूप इच्छा आहे, पण कामामुळे वेळ मिळत नाही आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 पूर्वीपेक्षा आत्ताचे जे मॉडेल आहेत याच्यामध्ये पेन्शनमध्ये त्यांनी खूप चांगली प्रगती केलेली आहे. गाडी चालवताना गाडी रस्ता अजिबात सोडत नाही आहे. आणि सस्पेन्शन इतके चांगले आहे की मला प्रवासाचा कंटाळा देखील अजिबात येत नाही आहे. त्याच्यामुळं राईडचा आनंद आपण घेऊ शकतो. आणखीन आपण जास्त अंतर पार करू शकतो. राईड करताना थोडा थोडा ब्रेक आपण घेतला पाहिजे. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. गाडीवरती बसून बसून आपले पाय अवघडतात, पाठीचा कणा अवघडतो. पण या क्लासिक 350चे सिटिंग पोझिशन आणि इतकी जबरदस्त आहे की गाडी चालवायला कंटाळाच येत नाही आहे.
खूप आणखी प्रवास करावा असं वाटतं. एक फिलिंगच या गाडीचं वेगळं आहे. बऱ्याच ठिकाणी हायवेचे काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. हे हायवेच्या मधील जी झाडे आहेत ना, ह्या झाडांचा मेंटेनन्स ह्यांची जबाबदारी आहे. ज्यांनी हा हायवे पूर्ण केलेला आहे त्यांची ही जबाबदारी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या झाडांची देखभाल करताना जरासं कमी प्रमाणात आढळून येतं. तुम्ही जर कर्नाटकमध्ये गेला तर ह्या रोडच्या मधील जी ही झाडे आहेत याची निगा चांगल्या पद्धतीने राखली जाते. या झाडांचं कटिंग केलं जातं वेळेवर. या झाडांना टँकरनं पाणी घातलं जातं. तर या झाडांची अशी निगा राखली पाहिजे. ह्याचे महत्त्वाचं एक फायदा ह्याचा आहे तो म्हणजे हायवे आता वन वे आपला झालेला आहे त्या बाजूनं आणि या बाजूनं. त्यामुळे पलीकडच्या गाड्यांचा जो लाईट आहे तो लाईट आपल्या चेहऱ्यावरती डायरेक्ट येऊ नये यासाठी ही झाडे मध्ये लावलेले असतात. आणि ह्या हे झाडीसुद्धा फुलांची वगैरे झाडे लावलेली आहेत. यामुळे एक चांगल्या पद्धतीने सुशोभीकरणसुद्धा होते. याच्याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावं असं माझी विनंती आहे. उन्हाळ्यामध्ये झाडे पूर्ण करपली जातात, तर या झाडांचा मेंटेनन्स निश्चित राखला गेला पाहिजे. आपण आता येलूर फाट्याजवळ पोचलो आहोत. साधारणतः आपले 46 किलोमीटर इतके अंतर आपण पार केलेले आहे. सकाळचे ठीक 10:30 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपण पेठ या ठिकाणी आपण पोचणार आहोत. पेठ नाका हायवेला अशा पद्धतीने लग्न कार्यालय देखील आहेत. जागा भरपूर असल्यामुळे मोठे लग्न कार्यालय या ठिकाणी आहेत. पेठ नाका हा एक महत्त्वाचा स्टॉप आहे. पेठ नाक्यात म्हणजे हायवेच्या या उजव्या बाजूला आपण ईश्वरपूरला जाऊ शकतो. त्याच्यानंतर उजव्या साईडला आपण 32 शिराळा या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि स्ट्रेट समोर आपण कराडला जात आहोत. हायवेला राईड करताना एक हायवेचे काही नियम आहेत. या नियमांप्रमाणे आपण जर गेलं तर आपला प्रवास सुखकर होऊ शकतो. ठिकठिकाणी स्पीड लिमिटेशनचे बोर्ड्स आहेत. त्या पद्धतीचा त्या नियमांचा आपण हे केल्यास आपला प्रवास चांगला होऊ शकतो. आणि राईडचा आनंद हा गाडी फास्ट मारण्यातच आहे असं नाही. एक कॉन्स्टंट स्पीडनं आपण जर गेलो व्यवस्थित तर आपल्याला प्रवासाचा थकवा देखील येणार नाही आणि आपण चांगल्या पद्धतीने राईड करू शकतो. राईडचा आनंद घेऊ शकतो आपण. हा पूर्वी ओव्हरब्रिज नव्हता, आता हा पेठ नाक्याचा हा ओव्हरब्रिज केला आहे. राजाराम बापू सहकारी बँक आपल्याला दिसत आहे. हा पेठ नाका स्टॉप आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी बसेस प्रवाशांना उतरत आहेत. हायवेला ठिकठिकाणी पेट्रोल पंप आहेत, त्यामुळे पेट्रोलची काही अडचण आपल्याला या ठिकाणी भासत नाही. त्याच्यानंतर या हायवेला CNG गॅस ऑनलाईन गॅस देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. हे मी आपल्या माहितीसाठी सांगत आहे. ऑफलाईन गॅसमध्ये प्रेशर असेल तर आपल्या 4 व्हीलरमध्ये गॅस चांगल्या प्रमाणात आपण भरू शकतो. ऑनलाईन गॅसला डायरेक्ट प्रेशर असल्यामुळे चांगल्या प्रमाणात गॅस आपल्याला मिळतो. त्यामुळे ऑनलाईन गॅसची व्यवस्था या ठिकाणी आहे. ठिकठिकाणी डायव्हर्शन्स आहेत. बऱ्याच ठिकाणी उड्डाणपूल देखील आहेत. पुढे गेल्यानंतर आपण कराडचा मोठा उड्डाणपूल आपण देखील पाहणार आहोत. उन्हाळा असल्यामुळे ठिकठिकाणी असं थंडगार ताक, मट्टा, रसवंती ग्रह आहेत. या ठिकाणी आपण थोडीशी विश्रांती घेऊ शकता. थोड्याच वेळा आपण काशीगाव पार करणार आहोत. आपण हायवेला जर चांगली इकॉनॉमी स्पीडनं जर आपण प्रवास केला तर आपल्या गाडीचे ॲव्हरेज देखील चांगले पडू शकते. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे CNG स्टेशन आहे. ऑनलाईन CNG स्टेशन आहे. या ठिकाणी आपण CNG भरू शकतो. खूप मोठा ओव्हरब्रिज आहे हा. हे बघा, डायनोसरची प्रतिमा कशी तयार केली आहे. हॉटेलमध्ये लोकांनी येण्यासाठी अशा पद्धतीने बाहेर स्टॅच्यू उभा केले जातात, जेणेकरून मुलांना
लोकांना आकर्षण व्हावे आणि आपल्या रेस्टॉरंटमध्ये लोक चहा पाणी नाश्त्यासाठी यावे. अरे वा, हे बघा रायडर्स, वा बेस्ट. 1 2 3 रायडर्स निघालेले आहे. आपण आता काशेगाव या ठिकाणी आलो आहोत. साधारणतः 57 किलोमीटर अंतर इतके आपले कोल्हापूरपासून आता झालेले आहेत. ठीक सकाळचे 10:46 झालेले आहेत. हे काशेगाव स्टँड आहे. थोडेच अंतर आता आपले राहिलेलं आहे. एक 20-22 किलोमीटर. थोड्या वेळातच आपण कराडमध्ये पोचणार आहोत. लॉंग राईड करण्यासाठी रायडिंगचा एक्सपिरियन्स देखील असणे आवश्यक आहे. रायडिंगसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या पद्धतीचे गिअर्स आपण वापरले पाहिजेत आपल्या सेफ्टीसाठी. हेल्मेट, जॅकेट, पॅन्ट, शूज, हँड ग्लोव्ज. रायडिंग गिअर्स खूप महत्त्वाचे आहेत. गाडी घेताना थोडे कमी पैसे म्हणजे थोडे पैसे वाचवून आपण जर गाडी घेतली तर त्या उरलेल्या पैशामध्ये आपण आपल्यासाठी चांगले रायडिंग गिअर्स आपण घेऊ शकतो, जेणेकरून आपली सुरक्षितता वाढेल. या ठिकाणी काही मेडिकल कॉलेज आहे. थोड्याच वेळात आपण कराड येथे पोहोचणार आहोत. फायनली मित्रांनो, आपण आता कराड शहराजवळ पोहोचलो आहोत. आपण हा उड्डाणपूल पाहू शकता. हा उड्डाणपूल जवळजवळ 5-6 किलोमीटर इतकं अंतर आहे. या उड्डाणपुलाचं जवळजवळ 100 पिलर्स वरती हा उभा आहे. हा 6 पदरी ब्रिज आहे. हा खूप मोठा ब्रिज आहे. पुणे बेंगलोर हायवेवरील हा सगळ्यात मोठा उड्डाणपूल म्हटला तरी म्हणायला हरकत नाही. आपण या उड्डाणपुलाच्या खालून आता चाललो आहोत. पाहू शकता किती भव्य रूप आहे या उड्डाणपुलाचं. या उड्डाणपुलामुळे कराड शहराला एक वेगळीच ओळख प्राप्त झालेली आहे. आपण पाहू शकता कराडमधील रॉयल एनफिल्डचे हे शोरूम आहे. ब्रिज खाली सावली असल्यामुळे खूप गारवा वाटत आहे. कराडमधील हा जो कोल्हापूर नाका आहे या ठिकाणी खूप गर्दी असते. या गर्दीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी हा उड्डाण ब्रिज निर्माण केलेला आहे. थोड्याच दिवसामध्ये या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल आणि सुरू होईल. अजून थोडं काम बाकी असल्यामुळे अजून हा प्रवाशासाठी चालू करण्यात आलेलं नाही. माझ्या डाव्या बाजूला जे दिसत आहे हे आहे कृष्णा हॉस्पिटल. हे कराडामधील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे आजारांचं निदान या ठिकाणी केलं जातं. मोठमोठे डॉक्टर्स या ठिकाणी आहेत. कृष्णा हॉस्पिटल हे प्रसिद्ध आहे. आपण पाहू शकता ब्रिज खाली अशा पद्धतीने 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. हे आहे कृष्णा हॉस्पिटल. या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या खूप आहे. त्यासाठीच हा उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे. पावसामुळे पाणी साठलेलं दिसत आहे. आपण पाहू शकता अजूनही हे उड्डाणपूल हा संपलेला नाही. हा सुरूच आहे. टोटल 100 पिलर्स आहेत याला. किती भव्य रूप दिसत आहे या ब्रिजचं. हा ब्रिज सुरू झाल्यानंतर वरून याचा नजारा कराड शहराचा पाहण्यासारखा असणार आहे. आता आपण कराड शहरामध्ये एंट्री करणार आहोत. कराड शहराचे प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे. कराडमधील ट्रॅफिक आपण पाहू शकता.
या ठिकाणी सुद्धा ठिकठिकाणी सिग्नल्स आहेत. या ठिकाणी एअर मॉनिटरिंग डिस्प्ले लावण्यात आलं आहे. टेम्परेचर 29, ह्युमिडिटी 56 अशा पद्धतीने या ठिकाणी डिस्प्ले बोर्ड लावलेला आहे. खूप छान उपक्रम आहे. यामुळे आपल्याला वातावरणाची माहिती मिळते. फायनली आता आपण प्रीतिसंगम घाटाच्या दिशेने निघालो आहोत. थोड्याच वेळात आपण कृष्णा कोयना नदीच्या घाटावरती आपण पोचणार आहोत. हा कराड सिटीमधला रस्ता आहे. सिटीमधून आपण जात आहोत. मार्केट एरिया असल्यामुळे थोडंसं रस्त्याला रश आहे. या ठिकाणी कपड्याची वगैरे अशी दुकाने आहेत. तिथून आपल्याला वरती जायचं आहे. प्रीतिसंगमच्या अगोदर आपण इकडे प्राचीन विहीर आहे, नकट्या रवळ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध विहीर आहे, ते आपण बघायला जात आहोत. काय आलं हां? नाही हां हां मग जायला येत नाही पुढं? विचारायला पाहिजे. म्हणजे आत हे आहे का जरा अडचण? किती आत आहे? जवळच आहे का? नुसतं बघा तरी विचारून. कुलूप वाटलं वाटतं. कुलूप आहे ना? बंद केले ना? चला हां. आता जे आपण गेट बघितलं, या गेटमधून ते नकट्या रवळ्याच्या विहिरीकडे जाता येतं, पण सध्या काहीतरी अडचणीमुळे रस्ता बंद केला आहे. तिथं आपण आता जाऊ शकणार नाही. पण त्या विहिरीबद्दलची माहिती मी या ब्लॉगमध्ये आपल्याला पुढे नक्की सांगणार आहे. आता आपण चाललो आहोत प्रीतिसंगमाकडे. थोडंसं उंचीवर आहे हे ठिकाण, आपण पाहू शकतो. जरा उतार आहे. आपल्याला गाडी इथेच पार्किंग करावी लागेल आणि आतमध्ये चालत जावे लागेल. आपण पाहू शकता या परिसरात अशी छोटी छोटी मंदिरं आहेत. नवग्रह ब्रह्मदेव सरस्वती मंदिर, नारायणेश्वर मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, हे या ठिकाणचे कृष्णामाईचे ग्रामदेव मंदिर आहे. लक्ष्मीनारायण मंदिर. या ठिकाणी अशा पद्धतीने खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. या ठिकाणी मिसळ वडापाव प्रसिद्ध आहे. दोन नद्यांचं पॉईंट कुठं आपल्याला दाखवून घेतलं. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण समाधीस्थळाकडे आपण आत्ता जाणार आहोत. हे या घाटावरील एक उद्यान आहे. या ठिकाणी असं मुलांना खेळण्यासाठी गाड्या ठेवलेल्या आहेत. नजारा जबरदस्त आहे की. हे क्लास आहे सर. हे झाडाचा नजारा आहे ना. पर्यटक बगीच्यामध्ये निवांत बसलेले आहेत. पुरातन मंदिर दिसत. चप्पल काढावं.
अशी सरळ खाली गेली. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कराडमधील प्रसिद्ध प्रीतिसंगम, जिथे कृष्णा आणि कोयना दोन नद्या समोर एकमेकांना भेटतात. त्या ठिकाणाला प्रीतिसंगम असे म्हटले जाते. प्रीती प्रेम संगम असे नाव यासाठी दिलेले आहे कारण या दोन नद्या एकमेकांना अगदी समोर भेटतात. या दोन नद्यांची खासियत म्हणजे कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील एक महत्त्वाची मोठी नदी आहे आणि कोयना नदी ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम झालेली नदी आहे. बहुतेक नद्या या संगमाच्या ठिकाणी एकाच दिशेने येतात, पण या दोन नद्या समोर येतात. त्यामुळे हे एक ठिकाण युनिक ठिकाण आहे. या ठिकाणाचे सौंदर्य म्हणजे स्वच्छ शुद्ध वातावरण, नदी किनाऱ्यावर बगीच्यामध्ये बसण्यासाठी उत्तम सोय आहे. या ठिकाणचा सूर्योदय आणि सूर्यास्त अगदी पाहण्यासारखा असतो. हा नजारा खरोखरच मनाला शांत करणारा आहे. शहर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमामुळे विशेष प्रसिद्ध आहे. कराड शहराला एक प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे. मराठा समाजाच्या काळात हे एक ठिकाण महत्त्वाचे होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचे हे जन्मस्थान आहे. या ठिकाणी आपण त्यांची समाधी देखील पाहिली आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य अगदी पाहण्यासारखे आहे. येथील या दोन नद्या, हिरवागार परिसर, बगीचा आणि येथील शांत वातावरण मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता देते. बघण्यासारखे या ठिकाणची जवळची ठिकाणे म्हणजे एक कृष्णामाई मंदिर, छोटे पुरातन मंदिर आहे, गार्डन आहे बघण्यासारखे, घाट आहे, आगाशिव लेणी म्हणून आहेत, हे एक बघण्यासारखे आहे. या ठिकाणी नकट्या रवळ्याची विहीर म्हणून प्राचीन विहीर आहे, ती देखील पाहण्यासारखी आहे. आपण मगाशी त्या ठिकाणी गेलो होतो, पण तिथे रस्ता बंद असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. ही विहीर संगमाजवळील जुन्या भागात आहे आणि स्थानिक लोकांमध्ये तिच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. नकट्या हा शब्द स्थानिक बोलीतून आला असून तो काहीसा गोड किंवा वेगळ्या रचनेचा अर्थ दर्शवितो. या विहिरीची रचना सामान्य विहिरीपेक्षा थोडी वेगळी असल्याचे सांगितले जाते. काही लोकांच्या मते ती खोल आणि अरुंद असून आतमध्ये वळणदार पायऱ्या असाव्यात. जुनी बांधकाम शैली या विहिरीची आहे. असे म्हणतात की ही विहीर प्राचीन काळात पाण्याचा साठा व धार्मिक विधींसाठी वापरली जात होती. काही लोककथांनुसार येथे साधू संत तपश्चर्या करत असत, त्यामुळे या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व आहे. स्थानिकांमध्ये अशी समजूत आहे की ही विहीर खूप खोल आहे आणि तिचा तळ पूर्णपणे दिसत नाही, त्यामुळे ती रहस्यमय मानली जाते. आज ही विहीर एक स्थानिक आकर्षण बनली आहे. आपण या प्रीतिसंगम या घाटावरती आपण येताना छोटी देवळे बघितली. मुलांना खेळण्यासाठी काही स्टॉल्स देखील आहेत. पर्यटकांना खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. कराडमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण मिळते. खास करून मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, वडापाव आणि येथील स्ट्रीट फूड प्रसिद्ध आहे. मला आज या ठिकाणी येऊन खूपच आनंद होत आहे. हा आपण दुसरा संगम बघितलेला आहे ब्लॉगच्या माध्यमातून. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आपल्या चॅनलचे नाव आहे बायकर MH09. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कळवा. हा व्हिडिओ स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघा.